मुंबईसह उपनगरामध्ये सध्या पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे। जोरदार पाऊस पडतोय, त्यामुळे ठाणे, पालघर, नवी मुंबईमध्ये जोरदार पाऊस कोसळतोय। जोरदार पावसामुळे सकल भागामध्ये आता सध्या पाणी साचलंय। पाणी साचत असल्याने नागरिकांना अडचणींचा सामनाही करावा लागतोय। रस्त्यावरची वाहतूक देखील मंदावल्याचं चित्र पाहायला मिळतंय। मुंबईसह उपनगरामध्ये जोरदार पाऊस कोसळतोय। तर मुंबईसह उपनगरामध्ये जोरदार पाऊस कोसळतोय। तिकडे ठाणे, पालघर, नवी मुंबईत देखील जोरदार पाऊस कोसळतोय। नवी मुंबईमधील पावसाची अपडेट देण्यासाठी विकास मिरगणे आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जातात, त्यांच्यासोबत आपण संवाद साधूया। विकास, मुंबईसह उपनगरामध्ये पाऊस कोसळतोय, नवी मुंबईत देखील तुफान पाऊस सध्या कोसळत असल्याचं पाहायला मिळतंय आणि या पावसाचा वाहतुकीवर मोठा परिणाम झालाय। अधिकची अपडेट पावसाच्या संदर्भातले। मुंबईपासून सकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे। आपण पाहू शकता नवी मुंबईत सुद्धा जोरदार पावसाला सुरुवात झाली असेल। कोकणखाणी असेल, ऐरोली असेल, बेलापूर साईड या सकाळपासून जोरदार पावसाने हजेरी 2 दिवसापासून पावसाने ज्या कमी प्रमाणात येत होता आता मात्र पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे। दुसरीकडे ऐरोली या साईडला सुद्धा मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली। काही सकल भागामध्ये सुद्धा आता पाणी जसं जोरदार पाऊस आहे तसं साचलेलं आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी सुद्धा थोडं जोरदार पाऊस पडला तर मोठ्या प्रमाणात पाणी तुंबण्याची शक्यता व्यक्त केली जाते। नवी मुंबई महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन या संदर्भात आढावा घेत आहे। आयुक्तांनी तशा प्रकारे सूचना दिलेल्या आहे, त्यामुळे ज्या सकल भागामध्ये जिथे जिथे पाणी साचेल तिथे पाणी उपसण्याच्या मोटर याच्या पंपाच्या साहाय्याने तसेच आयुक्तांनी आदेश दिलेले, त्यामुळे सकाळपासून जोरदार नवी मुंबईमध्ये पावसाने हजेरी लावलेली आपल्याला दिसून येत आहे आणि पालिका प्रशासन आपत्ती विभाग यावर पूर्णपणे सज्ज आहे। आयुक्त सुद्धा या संदर्भामध्ये तातडीने आढावा घेताना दिसून येत आहे। अगदी विकास, महत्त्वाची अपडेट नवी मुंबईमधील पावसाचे तुम्ही पोहोचवलेले आहे, तुर्तास धन्यवाद। तर मुंबईमध्ये देखील मुसळधार पाऊस कोसळतोय। ज्योत्स्ना गंगणे आपल्या प्रतिनिधी आपल्याशी जोडल्या जात आहेत, त्यांच्याकडून मुंबईतील पावसाच्या संदर्भातले अपडेट घेऊया। ज्योत्स्ना। शुभम, जर सध्याची स्थिती सांगायला गेलं तर मुंबईचा जो टाउन साईडचा एरिया आहे, ज्याला आपण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या हा जो भाग आहे किंवा चर्चगेट हा जो भाग आहे, त्या ठिकाणी सध्या पावसाची धार जी आहे ती संतत झालेली आहे। मात्र सकाळी पावसाने विश्रांती घेतली होती, त्यानंतर पाऊस जो आहे तो कंटिन्यू सुरू नाहीये। मात्र जर जे हवामान खातं आहे त्यांनी जी सूचना दिलेली आहे त्यानुसार पालघर, ठाणे आणि त्याचबरोबर मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी जे आहे ते ऑरेंज अलर्ट जो आहे तो सांगण्यात आलेला आहे। म्हणजे एकूणच मुंबई आणि ठाणेसह जे कोकण किनारपट्टी आहे त्या ठिकाणच्या जिल्ह्याला जे आहे ते ऑरेंज अलर्ट सांगण्यात आलेला आहे। त्याचबरोबर सांगलीला मात्र जे आहे ते रेड अलर्ट सांगण्यात आलेला आहे। मात्र उद्या पुन्हा एकदा जे आहे ते कोकणच्या काही भागामध्ये रेड अलर्ट सांगण्यात आलेला आहे। मात्र 24 तासासाठी जर आपण पाहायला गेलो ज्योत्स्ना, महत्त्वाची अपडेट मुंबईतील पावसाच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहे, तुर्तास धन्यवाद। आपण ठाण्यामध्ये जातो। शुभम कोळी आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जातात। शुभम, ठाण्यामधील पावसाची सध्याची अपडेट काय, कारण सकल भागामध्ये आता पाणी साचायला सुरुवात झाली आहे? निश्चित शुभम, पाहिलं तर ठाणे शहरामध्ये सकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावल्यानंतर अनेक ठिकाणी जे आहे ते सकल भागात पाणी साचायला सुरुवात झाली होती। तर ठाण्यातील हा एक महत्त्वपूर्ण मार्ग आहे आणि ह्या महत्त्वपूर्ण मार्गावर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं दिसून येत आहे। ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे हा मुंबईहून थेट नाशिक असेल, गुजरात असेल, भिवंडी असेल, कल्याण असेल अशा प्रमुख मार्गांना जो आहे तो जोडतो, परंतु ह्याच मार्गावरती जे आहे ते गेल्या अनेक तासांपासून ही जड अवजड वाहनं आहेत, 4 चाकी असतील, दुचाकी असतील, ट्रक असेल, टेम्पो असेल, ह्याच ठिकाणी जे आहे ती थांबलेली दिसून येत आहेत। गेल्या तासभरापासून ही वाहनं एकाच दिशेने थांबल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी जी आहे ती ठाणे शहरामध्ये झाल्याचं दिसून येत आहे। ठाणे शहरामधील जे रस्ते आहेत त्या मार्गांवरती अनेक खड्डे असतील किंवा सिग्नल यंत्रणांमध्ये काही तांत्रिक बिघाडांमुळे जी आहे ही वाहतूक कोंडी झाल्याचं बोललं जातं। परंतु गेल्या अनेक दिवसांपासून आपण पाहिलं तर ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त आहेत सौरभ राव, त्यांनी अनेक पाहणी दौरे केलेले आहेत। खड्डे भरावेत अशा देखील सूचना त्यांनी दिल्यानंतर मात्र खड्डे जे आहेत ते अद्यापही भरले नसल्यामुळे त्यांच्या पाहणी दौऱ्यावरती कुठेतरी एकंदरीत प्रश्नचिन्ह जे आहे ते निर्माण होतंय। शुभम, अगदी शुभम, महत्त्वाचे अपडेट या पावसाच्या संदर्भातले पोहोचवलेले आहे, तुर्तास धन्यवाद। पालघरमधून प्रवीण बाबरे आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जातात। पालघरमधील पावसाची अपडेट त्यांच्याकडनं घेऊयात। प्रवीण, काय परिस्थिती सध्या पावसाची पालघरमध्ये पाहायला मिळते? नक्की शुभम, आपण बघू शकतात की पालघरमध्ये मागील काही दिवसांपासून जो मुसळधार पाऊस पडत होता कुठेतरी आज पावसाने उसंत घेतलेली आहे। एकूणच पाहायला गेलं तर पालघर जिल्ह्यातील जे काही भाग आहेत या भागांमध्ये जव्हार, मोखाडा म्हणजे पालघर जिल्ह्यातील जे ग्रामीण भाग आहेत, पूर्वेकडील भाग आहेत
या भागांमध्ये हवामान खात्याकडून जो पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय त्यानुसार की पालघरमध्ये की साधारणपणे तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल आणि एकूणच पाहायला गेलं तर पालघर जिल्ह्यामध्ये आज हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट दिला गेलेला आहे. अगदी प्रवीण, महत्त्वाचे अपडेट या पावसाच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.